मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवत आहे। त्यासाठी बघा मी इथं भाजके पोहे 1 किलो घेतलेले आहे आणि हा अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण चिवडा पहिले स्वच्छ करून घ्यायचा आहे। याला चाळणीने चाळून याच्यामधले काही माती दगड काही असेल तर ते सगळे काढून याला अतिशय चांगला अशा स्वच्छ करून घ्यायचा आहे। पूर्ण त्याच्यातली सगळी घाण काढून टाकायची। बघा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण चिवडा स्वच्छ करून घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे। बघा आता मला चिवड्याला काय काय साहित्य घेतलेलं आहे तर बघा मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, डाळ घेतलेली आहे आणि थोडे काजू घेतलेले आहे। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त। मी इथं दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि नंतर फोडणीमध्ये हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे। हिरवी मिरची आणि हा लसूण घेतलेला आहे, थोडासा त्याला ठेचून घ्यायचं आणि मोहरीची फोडणी करायची। आणि रामबंधू चिवडा मसाल्याचे मी हे 2 पॅकेट घेतलेले आहे। याच्यातला मला 100 ग्रॅम एवढा मसाला लागतो आणि कढीपत्त्याची काही पानं तळायला। अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य आता मी तळून घेते। बघा अशा पद्धतीने शेंगदाणे हे आपले फुटोस्तर तळून घ्यायचे, जास्त काळे करायचे नाही। शेंगदाणे तळून झाले, आता खोबरं सुद्धा कमी गॅसवरती तळून घ्यायचं। अशा पद्धतीने शेंगदाणे तळले, आता खोबरं तळून घेते। असे संपूर्ण साहित्य मी तळून घेते आणि बघा याच्यात टाकलेलं डाळ पण तळून घेतलेलं आहे, काजू तळून घेतलेले आहे। पोह्यांवरतीच हे संपूर्ण साहित्य एक एक करून ओतलेलं आहे। त्यानंतर मिरची ठेचून घेतलेला, सालासकट लसूण, कढीपत्त्याची पानं सुद्धा तळून घेतलेली आहे। आता हे तेल थंड करायला ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला मोहरीची फोडणी केलेली आहे। आता तेल बघा आपलं थंड झालं, पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपला जो चिवडा मसाला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बघा किती हा मसाला मी आता याच्यामध्ये टाकून घेते तेलामध्ये आणि नंतर ह्या थंड तेलामध्ये आपला संपूर्ण मसाला हा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती आपण जे संपूर्ण साहित्य तळून घेतलेलं आहे त्यावरती हे ओतून घ्यायचं। अशा पद्धतीने हा आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। तेल थंड करूनच त्याच्यात मसाला घालायचा। त्यानंतर हा संपूर्ण आता आपल्याला हे सगळं साहित्य या पोह्यामध्ये एकजीव करायचं आणि चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घाला, चवीनुसार मीठ घाला। आणि हा संपूर्ण चिवडा आता आपल्याला हे जिन्नस सगळे एकत्र करून याला चांगला हलवून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। अतिशय चविष्ट असा हा चिवडा तयार होतो। सुरुवातीला थोडंसं मी झारीने केलं, त्यानंतर संपूर्ण चिवडा मी हाताने सगळा मसाला चोळून घेतलेला आहे। हातानेच हा मसाला आपल्याला दोन्ही हातांनी चांगला चोळून संपूर्ण पोह्यांमध्ये मिक्स करायचा। बघा एकसारखा असा आपला मसाला आता लागलेला आहे। अतिशय चविष्ट असा हा चिवडा तयार झाला। बघा मी कसा बनवला हा पोह्यांचा चिवडा ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।